हर साल गणेश विसर्जन के दौरान विवाद सुनने में आते हैं। ऐसा ही एक विवाद महाराष्ट्र के बुल्ढाना जिले से सुनने में आया है, जहां रात के 10 बजे विसर्जन पर पथराव की घटना हुई। बुल्ढाना जिले के जलगांव जामोद कस्बे में करीब आधे घंटे तक पथराव होता रहा। इस पथराव में कुछ युवक घायल भी हुए। पुलिस को घटना की जानकारी मिलते ही थानेदार निचोल और अन्य पुलिसकर्मी ने तुरंत मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रित किया। खबर है कि चौबार भाग में जैसे ही क्षेत्र के गणेश मंडल विसर्जन जुलूस में शामिल हुए और जुलूस के आगे बढ़ रहे थे, तभी अचानक उन पर पथराव शुरू हो गया। जो स्वार्थ करेगा वो मरेगा। अरे इथं आमच्या घरी आमच्या लेडीज आहेत, तिकडे अत्याचार झाला, तिकडे दगडफेक झाली। एवढ्या मोठ्या गणपतीच्या मिरवणुकीवर समजा कोणी बोलत असेल तर पुढची भूमिका काय राहील आता विसर्जनाची? बिलकुल जेवढा सक्षमपणे ज्या लोकांनी कार्यक्रम केला, अतिशय उत्साहामध्ये गणपतीची मिरवणूक पार पडणार असणाऱ्या मिरवणुकीवर ज्या लोकांनी दगडफेक केली, ज्या लेडीजला ज्या ठिकाणी समजा काही कार्यक्रम केला असेल, कोण्या ठिकाणी लेडीजला समजा घरात जाऊन छेडछाड केली, कशासाठी केली? राजकारण फक्त हा विषय नाही राजूभाऊ, तुम्ही एक समजा पत्रकार म्हणून मीडिया म्हणून तुम्हाला हे सांगत नाही की जळगावची गंभीर परिस्थिती झालेली आहे। जेही लोक स्वार्थासाठी राजकारण करत असतील, मताईसाठी करत असतील, त्या लोकांना जळगाव जामोद हा मतदारसंघ आणि हा जळगाव शहर त्यांनी त्यांची जागा दाखवून देईल। निवडणूक फक्त महत्त्वाची नाही, उत्सव त्यांचंही असते, उत्सव आमचंही असते। कोण्या उत्सवामध्ये किती कोणाला काय तकलीफ द्यायची हे त्या धर्माच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। एवढे लोक त्या ठिकाणी येऊन एखाद्या ठिकाणी समजा मिरवणुकीमध्ये दगडफेक करतात, काही गडबड करतात, कशासाठी करतात? भाईचारा बनवायच्यासाठी समजा हाच विषय आहे का? भाईचारा कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? भाईचारा त्याला म्हणतात की एका गुण्या गोविंदानं समजा एखाद्याचा उत्सव असेल, एखाद्या धर्माचा असेल, तर धर्माच्या बद्दल प्रत्येकानं समजा जागृत आणि चांगल्या प्रकारे समजा एकामेकाचं स्वागत केलं पाहिजे। एकामेकाला फुलगुच्छ देऊन स्वागत करून, एखादी गणपतीची असेल, देवीची असेल, एखादा मोहरम असेल, एखादा जुलूस असेल, अशा चांगल्या ठिकाणी समजा ठेवून आणि या सगळ्या चांगल्या ठिकाणी सगळा एका गुण्या गोविंदानं नांदलं पाहिजे। पण जे लोक ज्या ठिकाणी समजा स्वतःच्या स्वार्थापोटी जे बी काही करत असेल त्या लोकांचं आता काय झालेलं आहे की तो वायली वेज जे आहे, यापूर्वी सुद्धा विशिष्ट समाजाच्या लोकांनी गणपती असेल, दुर्गा देवी असेल, त्या ठिकाणी अडून दगडफेकच केलेली आहे। आज सुद्धा त्या लोकांनी तेच की शांततेच्या मार्गानं चोबारा म्हणून गणपतीच्या मिरवणूक येत होती, वायली वेचून येत होती, त्या ठिकाणी विशिष्ट समाजाच्या लोकांनी दगडफेक केलेली आहे। त्या 3 पोलीसवाले जखमी आहेत आणि त्या भागातले 3 लोक ते सुद्धा जखमी आहेत। काही महिला जखमी म्हणतात, काही महिला चोबारावर जखमी आहे। गाड्याची तोडफोड आहे आणि प्रचंड प्रमाणात विटा आणि दगडांचा थर त्या ठिकाणी पडलेला आहे। एक शिवसैनिक म्हणून तुमची काय भूमिका आहे? आमची ऐका, आमचा जो अंबिका गणेश मंडळ आहे आणि महात्मा फुले मंडळ आहे, हा दोन्ही मंडळ आमचे समोर आहे। महात्मा फुले पुढे आहे, अंबिका गणेश पुढे आहे। जोपर्यंत कडक ज्या गुन्हेगारांनी आज दगडफेक केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही गणपतीचं विसर्जन करणार। म्हणजे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत गणपतीचं विसर्जन होणार नाही। त्या निर्णयावर तुम्ही ठाम आहे? हां, त्या निर्णयावर ठाम आहे। मग पोलीस प्रशासनाचं काय सहकार्य? आता पोलीस प्रशासन हल्ली आता ॲडिशनल SP थोरात साहेब आलेले आहेत, DYSP गवळी साहेब आलेले आहेत, SRP बंदोबस्त घेऊन आलेले आहेत, आता तगडा बंदोबस्त घेऊन आलेले आहेत ते। आता आम्ही आमच्या गणपतीचं आणि वाहनाचं संरक्षण करतो। जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही। विसर्जन होणार नाही, या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत।